नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. आज आपण प्रशांत बाळासाहेब कावडे यांच्या प्लॉटवरती बोपेगावमध्ये. आज आपण बघू शकता एसएसएनचा प्लॉट आहे यांचावाला. आणि मागील 2 वर्षापासून ते दुसऱ्या कंपनीचे मायक्रोन्यूटन वगैरे सूक्ष्मान्न घटक वापरत होते. आणि यावर्षी एप्रिलपासून त्यांनी परत रानअळीचं बेसल डोस व स्प्रेइंगचं नियोजन केलेलं होतं. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे कशा स्वरूपात त्यांनी नियोजन केलेलं होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत बाळासाहेब कावळे. आम्ही खरड छाटणीच्या वेळेस बेसल डोस टाकलेला होता रानअळीचा, NPK, बोराकल आणि सॅटराइट. तर तुम्ही बघू शकता त्याचे रिझल्ट आम्हाला चांगल्या प्रकारे आलेले करल्यावर बी आपल्याला डोसचं नियोजन दिसेल. हे बघू शकता का आपण बोराकॉल वगैरे इथं टाकलेलं गेलेलं होतं, सल्फर वगैरे. त्यानंतर आम्ही 60 दिवसाच्या पिरियडमध्ये पाऊस भरपूर प्रमाणात पडत होता. जशी उघडीक आम्हाला भेटली त्याप्रमाणे आम्ही 3 स्प्रे घेतलेले, पोटॅशियम सोनाइट, मिकमॉलजी आणि मिकनेल 32. तर आम्हाला त्याचे छान रिझल्ट आलेले. आपण बघू शकता का इथं हे एसएसएनचा प्लॉट आहे. हा किती तारखेचा आहे साहेब? हा 11 एप्रिलचा आहे. 11 एप्रिलचा एसएसएनचा प्लॉट आहे. खूप असं सुंदर असं नियोजन आहे त्यांचं. आपण बघू शकता काडीची लाल पडण्याची. आपण बघू शकता हा एसएसएनचा प्लॉट आहे. काडीची लाल साईज पडायला सुरुवात झालेली. अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. 11 एप्रिलचा प्लॉट आहे हा. आणि अजून पण बऱ्यापैकी गाढ साचलेला आहे आणि 2 दिवस झाले उघडीतून. अशा स्वरूपाची क्वालिटी त्यांनी तयार केलेली आहे. हा 16 एप्रिलचा प्लॉट आहे. हा सोनाकाचा प्लॉट आहे. आपण बघू शकता त्याची काडी आणि खूप असं सुंदर नियोजन आहे. इथं मिकनेल 32 एक 2 दिवसापूर्वी मिकनेल 32 मिकमॉलजी पोटॅशियम सोनेटचा स्प्रे झालेला आहे त्यांच्याला. आणि अशा पद्धतीचा काडीवरती पण. आणि बागाचं पाहू शकता का जवळपास 2 महिने पाऊस चालू होता. तर मुळी पण खूप प्रमाणात सुटलेली आहे. खालची जर मुळी ब्लॉक झालेली आहे तिथं, वरतून त्यांना एअर मूड सुटलेली आहे. आणि अशा पद्धतीचं या प्लॉटचं नियोजन आहे. जवळपास शेतकरी मित्रांनो, या अशा स्वरूपाचं पानाची क्वालिटी झालेली आहे. आणि इथं बघू शकता जास्त पाऊस झाल्यामुळं काही गळा निघालेले होते त्यांचे सुद्धा बघू शकता का फ्लॉवरिंग अवस्था जशी असते, कूच कशी झालेली राहते त्या स्वरूपात इथं दिसतंय आधीच. हे बघा असं पाणी साचलेलं आहे. आणि किती एकरचं त्यांचं क्षेत्र आहे, नियोजन नियोजन आहे. त्यात जम्बो, मामा जम्बो, सोनाका आणि SSN या व्हरायटी आहे. अशा स्वरूपाचे त्यांच्याकडे एक 7 एकरचं प्लांटेशन आहे. बघू शकता असं प्लॉट आहे. पानाची ग्रीनरी वगैरे.